ब्लॉग. पहाटेच्या शांततेने मला सांगितलं, स्वतःमध्ये मग्न हो. स्वतःवर, आपल्या कामावर आणि आपल्या स्वप्नांवर प्रेम करणं हीच आयुष्य जगण्याची सर्वात सुंदर कला. खूप साऱ्या टाळ्यांचा कडकडाट, खूप साऱ्या कौतुकाचा वर्षाव, खूप सारे संवाद, खूप सारी माणसं, खूप साऱ्या भेटी, या सगळ्यांच्या गर्दीतून कालचा दिवस संपला आणि आज पहाटे जेव्हा शांतपणे डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर उभी होती पहाटेची ती नीरव निरागस शांतता. ना गोंधळ, ना टाळ्या, ना कौतुक, ना कुणाची अपेक्षा, फक्त थंड मंद वारा, पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, आकाशात हळूहळू उजाडत जाणारा प्रकाश आणि माझ्या मनाला अलगद मिठी मारणारी ती नीरव शांतता. क्षणभर असं वाटलं, ही शांतता माझ्याशी बोलत आहे. ती हसत म्हणाली, पुरे झालं आता. थोडं स्वतःमध्येही रम, स्वतःवर प्रेम कर, तुझ्या कामावर प्रेम कर, तुझ्या स्वप्नांच्या प्रेमात पड. त्या क्षणी माझ्या लक्षात आलं, अवतीभोवतीचं जग कितीही सुंदर असलं तरी ते सतत बदलत राहतं. आज कौतुक करणारे उद्या व्यस्त होतील, आज सोबत चालणारे उद्या वेगळ्या वाटेवर जातील, आज टाळ्या वाजवणारे उद्या दुसऱ्या कुणासाठी टाळ्या वाजवत असतील, आज रागावणारे उद्या कदाचित विसरूनही जातील. कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक नातं यांची एक भूमिका असते, एक काळ असतो, एक मर्यादा असते. कुणी आपल्या आयुष्यात आपलं कौतुक करण्यासाठी येतं, कुणी आपल्याला शिस्त लावण्यासाठी, कुणी आपल्याला धडा शिकवण्यासाठी, कुणी आपल्याला सोबत देण्यासाठी, तर कुणी फक्त आपल्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी. त्यांची भूमिका संपली की ते पुढे निघून जातात आणि ते तसंच असायला हवं. कारण जीवन म्हणजे प्रवास आहे, शेवटी थांबा नाही. निसर्गाकडे पाहिलं की हे सत्य अजून स्पष्ट दिसतं. निसर्ग उन्हाळ्याला कधी चिकटून बसत नाही, पावसाळ्याला धरून ठेवत नाही, हिवाळ्यालाही थांबवून ठेवत नाही. तो सहजपणे ऋतू बदलत राहतो, बदल स्वीकारत राहतो. उन्हाळ्यात तो सूर्याच्या तप्त रूपात तळपतो, पावसाळ्यात भरभरून बरसतो, हिवाळ्यात शांत धुक्याची शाल पांघरतो. कोणत्याच ऋतूचा मोह नाही, कोणत्याच अवस्थेचा हट्ट नाही. फक्त प्रत्येक वर्तमान क्षण पूर्णपणे जगण्याची कला. वा, किती छान, मस्तच. मला वाटतं निसर्ग आपल्याला हाच धडा शिकवतो, हो ना? स्वतःमध्ये मग्न होणं, स्वतःच्या प्रवासावर प्रेम करणं. आपण मात्र कधी कौतुकांच्या लाटांमध्ये वाहत जातो. कधी एखाद्याच्या रागात, कधी अपेक्षांमध्ये, कधी इतरांच्या मतांमध्ये इतके हरवून जातो की स्वतःकडे पाहायलाच विसरतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारून पाहूया की मी शेवटचं स्वतःचं कौतुक कधी बरं केलं होतं? इतरांच्या पाठीवर आपण प्रेमाने थाप मारतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या यशाचा आनंद साजरा करतो. हे सगळं सुंदरच आहे. पण आपल्या स्वतःच्या पाठीवर मायेचा, कौतुकाचा, अभिमानाचा एक हलकासा हात आपण कधी फिरवतो? स्वतःलाच कधी म्हणतो, शाबास, तू प्रयत्न करत आहेस, तू थांबली नाहीस, तू अजूनही स्वप्नांवर विश्वास ठेवतेस. मला वाटतं, मोह पडायचाच असेल तर स्वतःच्या कामाचा पाडावा.
स्वतःच्या स्वप्नांचा पडावा, स्वतःच्या ध्येयाचा पडावा. कारण हेच नातं शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत चालत राहतं. आपण जिथे जाऊ, आपली स्वप्न, आपली कर्मभूमी, आपले प्रयत्न, आपली जिद्द आपली सोबत सोडत नाही बरं. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फळावर नाही तर कर्मावर प्रेम करा. मला वाटतं ही ओळ फक्त तत्त्वज्ञान नाही, तर आयुष्य जगण्याची पद्धत आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामात 100% मनाने उतरून जावं. ते काम किती सुंदर करता येईल, त्यात अजून किती रंग भरता येतील, त्याला अजून किती अर्थ देता येईल याचा विचार करत राहावा. कारण काम पूर्ण होतं तेव्हा फक्त परिणाम मिळत नाही, तर आपणही घडत असतो. काम आपल्यातले सुप्त रंग बाहेर आणतं. काम आपल्या बुद्धीला धार लावतं. काम आपल्या सहनशीलतेची परीक्षा घेतं. काम आपल्यातला कलाकार, आपल्यातला विचारवंत, आपल्यातला नेता, आपल्यातला लेखक, आपल्यातला वाचक, आपल्यातला शोधक, आपल्यातला सर्जनशील माणूस हळूहळू जागा करतं. त्या पहाटे शांततेशी माझा संवाद अजूनही सुरू होता. मी तिला विचारलं, मग कायम माझ्यासोबत कोण बरं राहणार? शांतता हसली आणि म्हणाली, तू, तुझा श्वास, त्या श्वासांची लय, तुझं सुंदर मन, तुझी सुंदर स्वप्न, तुला मंत्रमुग्ध मग्न करणारं तुझं काम आणि तुझ्यात वसलेलं अफाट सुंदर असं ब्रह्मांड. त्या क्षणी एक अनामिक शक्ती मनाला स्पर्शून गेली. बाहेरचं ब्रह्मांड विशाल आहे, पण आपल्या आतलं ब्रह्मांड त्याहूनही विशाल आहे. तिथे विश्वास आहे, श्रद्धा आहे, धैर्य आहे, सृजन आहे, कल्पना आहे, स्वप्न आहेत आणि ती सत्यात उतरवण्याची क्षमता आहे. आपल्या आतल्या ब्रह्मांडाशी ज्यांचं नातं घट्ट होतं त्याला बाहेरच्या गोंधळाची भीती राहत नाही. वा, किती सुंदर विचार आहे हा. कारण तो स्वतःचा मित्र झालेला असतो, स्वतःचा आधार झालेला असतो, स्वतःला उभं करणारा झालेला असतो. आज मला पहाटेने एक सुंदर धडा दिला. लोकांवर प्रेम करा, पण स्वतःला विसरू नका. नात्यांना जपा, पण स्वतःशी असलेलं नातं अधिक जपा. स्वप्न पहा आणि त्यांच्यासाठी रोज प्रेमाने काम करा, प्रयत्न करा. कारण स्वतःवरचं प्रेम, स्वतःवरच्या कामाची निष्ठा आणि स्वप्नांवरचा विश्वास हेच आयुष्याला अर्थ देतात. जीवनात अनेक लोक भेटतील, अनेक प्रसंग येतील, कौतुक होईल, टीकाही होईल, टाळ्याही मिळतील, प्रेम मिळेल, द्वेष मिळेल, शांतताही मिळेल, कौतुक होईल. पण सगळ्यांच्या पलीकडे एक नातं कायम तुमच्यासोबत राहणार आहे. ते म्हणजे तुमचं स्वतःशी असलेलं नातं. त्याला जपूया, त्याच्यावर प्रेम करूया, त्याला वेळ देऊया, त्यावर माया करूया, ममतेचं पांघरून घालूया. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने रोज एक पाऊल टाका. कारण जग जिंकण्यापूर्वी स्वतःचं मन जिंकता आलं तर आयुष्य आधीच सुंदर झालेलं असतं. जग बदलण्याची घाई करू नका. स्वतःच्या अंतर्मनाशी मैत्री करा. कारण स्वतःशी मैत्री झाली की जगाशी नातं आपोआप सुंदर होतं. पहाटेचा हा चाललेला माझ्यासोबतचा संवाद कुठेतरी मला बळ देत होता, ऊर्जा देत होता. त्या संवादात मी मंत्रमुग्ध होत स्वतःलाच कुठेतरी
वचन देत होते. हो, या क्षणापासून, आजपासून मी स्वतःवर खूप खूप प्रेम करणार आहे. माझ्या कामावर मी खूप प्रेम करणार आहे. स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना प्रयत्नांची पराकाष्ठा करत आशेचा किरण आणि प्रकाशाची वाट यांची घट्ट सोबत मी करणार आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. हा ब्लॉग आवडल्यास, तुमचं स्वतःवर प्रेम असल्यास नक्कीच कमेंटमध्ये लिहा. आय लव्ह यू. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय वर्क. तुमचा एक प्रतिसाद, एक प्रतिक्रिया, एक कमेंट, एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब माझ्या या लिखाणाच्या प्रवासाला समृद्ध करत जातोय आणि तुमच्या मनाला स्पर्श करताना एक अनामिक आनंद देत जातोय. धन्यवाद, मनापासून धन्यवाद आणि प्रेम.